मित्रांनो, आपण उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला 2 कोंबड्या बसवलेल्या आहेत आणि एक आहे 21 अंड्यावरती आणि दुसरी आहे 15 अंड्यांवरती. तर अशा 2 कोंबड्या आपण बसवलेल्या आहेत आणि दोन्ही मल्टी कलरमध्ये आहेत. दुसरी गोष्ट दोन्ही आपल्या घरच्या आहेत आणि एक गळाकाठी आहे आणि एक उंच पायाची, उंच मानेची आपली मदर स्टॉकची मोठी पॅरेंटल ब्रीड आहे मित्रांनो. होप सो पिल्लंसुद्धा निघतील आणि छान पिल्लं निघतील मित्रांनो. तर हाय हॅलो नमस्कार, मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठी दरबार यूट्यूब चॅनलवरती. तर दिवसाची सुरुवात करतो मित्रांनो या 2 कोंबड्यांना बाहेर खायला सोडून आणि यांची केअर करावीच लागते. तर पाणी प्यायचं आपण इकडे ठेवलेलं आहे आणि हे मित्रांनो यामध्ये काय होतं, 2 कोंबड्या ज्या आपल्या आहेत त्या पाय घालून पाणी खराब करतात. कधी-कधी मध्येच बीड करत असतात. तर हे स्वच्छ करणं आपलं पहिलं कर्तव्य आहे मित्रांनो. तर निरमा वगैरे टाकून आपण स्वच्छ करत असतो आणि नंतर स्वच्छ पाणी त्यामध्ये ठेवत असतो आणि आपल्याला जो काही औषध टाकायचं आहे, तो औषध आपण त्यामध्ये ओतून ठेवत असतो मित्रांनो. जेणेकरून ते औषध हे सकाळी पितील आणि मस्तपैकी तंदुरुस्त राहतील, आजार वगैरे होणार नाही त्यांना. तर सध्या देतोय आपण लिव्होटास, जे की लिव्हर टॉनिकचं काम करतं व्यवस्थित. या अगोदर आपण अँड्रोटास BH दिलं होतं आणि त्यानंतर मित्रांनो लिव्होटास हे 3 दिवस दिलं पाहिजे, जेणेकरून त्यांचं लिव्हर जे आहे ते एकदम व्यवस्थित काम करेल आणि कुठल्या प्रकारचा त्यांना लिव्हरला धोका होणार नाही, पचनसंस्था व्यवस्थित राहील आणि उत्सर्जनसुद्धा व्यवस्थित होईल. तर दिवसाची सुरुवात करतोय पक्षी बाहेर सोडून आणि एक अंडंसुद्धा आपल्याला सापडलेलं आहे मित्रांनो आणि आता चालू आहे आपल्या कुऱ्हाड्याची स्वच्छता. तर एकच केज आहे आपला एवढा छोटासा आणि याच केजमधून सगळा कारभार चालतो मित्रांनो गावठी दरबार यूट्यूब चॅनलचा खरं म्हणजे. आणि खरं तर बाहेरून पण आपण पक्षी आणत असतो, पण इथूनच सगळ्या गोष्टी होत असतात मित्रांनो. तर मस्त आतले पोते वगैरे काढलेले आहेत आणि वरची विष्ठा सगळी झटकून टाकलेली आहे आणि पोते नंतर मित्रांनो आपल्याला उन्हाला वाळत घालायचे आहेत. दररोजचं आपलं हे काम असतं. आजी करत होती, आता आजी गेली आहे गावाकडे. आता ती परत कधी येईल या गोष्टीची शाश्वती नाही मित्रांनो. ती आता तिकडच्या काकांकडे गेलेली आहे आणि आता आपण सगळे जे पोते आहेत पक्ष्यांचे हे इथे कचावरती टाकलेले आहेत. म्हणजे इकडे गिट्टीचा हे आहे, भुसा आहे छोटावाला, तर त्यावरती टाकलेले आहेत. इथे छान वाळतात मित्रांनो आणि पाऊस आला तर स्वच्छ धुवूनसुद्धा निघतात आणि मग त्यामुळे काय होतं, बऱ्यापैकी डिसइन्फेक्ट होतं, निर्जंतुकीकरण होतं मित्रांनो, दोन्ही गोष्टीने, पाण्याने धुतल्याने सुद्धा आणि वाळवल्याने सुद्धा. तर विष्ठा काढून आपण ते वाळवतो आणि एकदम छान वाळतात कडक. त्यामुळे ना बऱ्यापैकी बॅक्टेरिया कमी होतात मित्रांनो आणि जर जास्तच दिवस वापरून झालं असेल तर मग आपण ते सरळ चुलीमध्ये घालून टाकतो आणि आपण नवीन टाकत असतो. हे पावसाळ्याच्या दिवसामध्ये जरा जास्तच आपल्याकडे स्टॉक असला पाहिजे. काय असतं, दमट वातावरण झालं की कोरायजा, सर्दी, CRD ह्या गोष्टी होत असतात मित्रांनो. तर त्या नाही झाल्या पाहिजेत. आता ही कोंबडी जाते आत आणि बाहेरचे येतात, म्हणजे मधले येत आहेत बाहेर. तर हे असा खेळ चालूच असतो मित्रांनो. जाळीच्या खालून पक्षी बाहेर येत असतात, परत खालून आत जात असतात केजमध्ये. तर या गोष्टी, तर सकाळी सकाळी आपल्याकडे बऱ्यापैकी खूप सारं वेस्ट उरलं होतं, म्हणजे शिळे भाकरीचे तुकडे, भात, जे काही भाजीच्या साली असतात, तर ह्या सगळ्या उरल्या होत्या आणि ह्या आता बाहेर टाकलेल्या आहेत मित्रांनो. दररोज आपण पक्ष्यांना काहीतरी खरकटं टाकत असतो आणि एकच नाही तर 2-3 घराचं खरकटं पडतं मित्रांनो आणि ते हे पक्षी साफ करायचं काम करत असतात. खरं तर हे बऱ्यापैकी पक्षी समाज सुधारण्याचं सुद्धा काम करतात. म्हणजे जिकडे-तिकडे काय जे कचरा असतो, घाण असतं, ते सुद्धा साफ करतात हे पक्षी आणि डुक्कर मित्रांनो. डुक्कर तर पूर्ण चाटून-पुसून पार करत असतात. आपले पक्षी थोडंसं मोजकं तर खात असतात. पण खूप छान असतं. म्हणजे काय आहे, हे एवढं वेस्ट होतं मित्रांनो. पण ह्या वेस्टवरून आपण टाकाऊपासून टिकाऊ म्हणा किंवा एक सदुपयोग म्हणा टाकाऊ गोष्टींचा सुद्धा, तर हे खातात आणि ह्याच खाण्यावरून मित्रांनो आपल्याला हे पक्षी युटिलाइज करून अंडं वगैरे देतात. म्हणजे हे आपण युटिलाइज करतो मित्रांनो धान्य, जे आपलं उरलेलं जे आहे, जे आपण खात नाही, थोडंसं सडलेलं असेल, थोडंसं खराब झालेलं असेल, ते सुद्धा ते खातात मित्रांनो आणि ते खाऊन ते स्वतः एनर्जी घेतात आणि आपल्याला अंडी प्रोव्हाइड करत असतात मित्रांनो. म्हणजे खरंच हा व्यवसाय जो आहे ना, खरंच खूप मस्त आहे. का तर थोडंसुद्धा वेस्ट होत नाही मित्रांनो. एक भाजीचं देठसुद्धा वेस्ट होत नाही, ते सुद्धा खाऊन घेतात मित्रांनो. इवन कांद्याचा पालापाचोळासुद्धा कोंबड्या खातात मित्रांनो. तर इकडे या 2 कोंबड्या बसवलेल्या आहेत आणि आज सध्या बाहेर गेलेल्या आहेत. आता उद्या ना सकाळी उठल्यानंतर ह्याच्यावरती आपल्याला पावडर टाकायचे, जेणेकरून आता काय होतं, ऊब जास्त मिळत असते, दमट वातावरण होतं आणि पिसवा-उवा होतात. तर ते होणार नाही याची आपण काळजी घेऊया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.